चिंच असं नाव जरी ऐकलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं ना. तर अशा चटपटीत चिंचेचं आज आपण पन्हं तयार करणार आहोत. आणि उन्हाळ्यात तर चिंचेचं पन्हं हे नक्की घरात व्हायलाच हवं, कारण त्याचे आरोग्यासाठी फायदेही भरपूर आहेत. तर पटकन यासाठीचं साहित्य बघून घेऊयात आणि अगदी कमी साहित्य आहे. इथे मी एक लहान वाटी चिंच घेतलेली आहे. जी आपली साठवणीतली चिंच असते तीच घेतली. ताजी भेटली तर आणखीन छान. ही चिंच आपण एक तासभर पाण्यात भिजत ठेवणार आहोत. आता चिंचेत पाणी किती घालायचं अंदाजेही घालू शकता, किंवा अगदी एक वाटी चिंच घेतली ना तर दुप्पट पाणी घालायचं आहे आणि छान तासभर ती भिजवत ठेवायची आहे. पाणी घेताना पाणी साधं घ्यायचं आहे, गरम किंवा कोमट पाणी घ्यायचं नाही आहे. तर आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि तासभर चिंच छान भिजू देऊयात. चिंच छान भिजली ना की चिंचेचा कोळ अगदी छान निघतो. तर बघा, एक तासभराने चिंच छान फुलली आहे आणि आता आपण याचा कोळ काढून घेणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरमध्ये वगैरे फिरवायची गरज नाही आहे. हातानेच शक्य होईल तेवढा चिंचेचा कोळ आपण काढून घेणार आहोत. यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे, किंवा चिंच ही मिक्सरमधून फिरवून घ्यायची नाही आहे. मिक्सरमधून फिरवल्याने काय होतं ना की एकतर तिचा रंग बदलतो, म्हणजेच पन्ह्याचा रंग बदलतो, आणि थोड्याफार प्रमाणात का होईना ती थोडी गरम होते. तसं नको आहे, म्हणून आपण हातानेच चिंचेचा कोळ काढून घेणार आहोत. आता आपण हा चिंचेचा कोळ छान गाळणीने गाळून घेणार आहोत. म्हणजे त्याचे ज्या थोड्या शिरा असतात किंवा थोडाफार सालीचा भाग राहिलेला असतो तो सगळा निघून जातो आणि आपल्याला अगदी एकसारखा स्मूथ असा चिंचेचा कोळ इथे मिळतो. तर गाळणीने आपण मस्त असा चिंचेचा कोळ हा गाळून घेणार आहोत. आणि वर जर चोथ्यामध्ये थोडाफार कोळ शिल्लक आहे असं वाटलं तर आपण त्यात अजून थोडं पाणी घालून छान तो शक्य होईल तेवढा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे. आता यात आपण जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गूळ घालून घेणार आहोत. कारण मी घेतलेली चिंच ही जुनी आहे, कारण जुनी चिंच थोडी आंबट जास्त असते. जर चिंच नवीन असेल तर गूळ थोड्याफार प्रमाणात कमी लागू शकतो. आता गूळ आपल्याला या चिंचेच्या कोळामध्ये छानसा विरघळवून घ्यायचा आहे आणि अगदी 3 ते 4 मिनटात छान विरघळतो, फार वेळ लागत नाही. हा चिंच गुळाचा कोळ आपण फ्रीजमध्ये काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवला तरी 15 ते 20 दिवस छान टिकतो आणि ऐन वेळेस आपण चिंचेचं पन्हं कधीही तयार करून घेऊ शकतो. तर आता गूळ अगदी छान विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण लगेच चिंचेचं पन्हं सर्व करायला घेऊया. अगदीच सोपं आहे, फार कमी वेळात तयार होतं. तर इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. यात आता तयार केलेला चिंच गुळाचा कोळ घालून घेऊयात. तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडत असेल, म्हणजे थोडं जास्त गोड आवडत असेल तर चिंच गुळाचा कोळ थोडा जास्त घाला, किंवा कमी गोड आवडत असेल तर कोळाचं प्रमाण हे तुम्ही कमी करू शकता. अगदी थोडं थोडं आपण घालून घेऊयात ग्लासमध्ये आणि यावर अगदी चिमूटभर जिरेपूड घालूयात. आता जिरापूड घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातलीत तर चव आणखीन छान लागते. आणि त्यात अगदी चिमूटभर मीठ, म्हणजे पन्ह्याची चव आणखीन सुरेख होते. आणि आता यात फ्रीजमधलं किंवा माठातलं थंडगार पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पुन्हा एकदा त्याला छानसं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. चिंचेचा कोळ बनवून तयार असला ना की पन्हं बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि फ्रीजमध्ये हे चिंच गुळाचा कोळ अगदी छान टिकतो. तर तयार आहे चिंचेचं पन्हं, अगदी चटकदार चवीचं. उन्हाळ्यात प्रत्येकाने घ्यायलाच हवं. याचे आरोग्याला फायदेही खूप आहेत. चिंचेमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, कॅल्शियम असतं. असे विविध गुणधर्म चिंचेमध्ये असतात की जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात आणि उन्हाळ्यात तर याचं सेवन नक्कीच करायला हवं. तर तुम्हीही अशा प्रकारे चिंचेचं पन्हं नक्कीच करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन मराठी चव चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.